पूर्ण मार्क देणारा हा टॉपिक आहे. आणि पुढे जाऊन समजा जर केमिस्ट्री इंटरेस्ट तुमचा जर चांगला झाला केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये हा बेस आहे तोच पुढे वापरायचा असणार आहे. आणि त्यामुळे मागील प्रकरणांचं थोडंसं पुढचं व्हर्जन म्हणजे मागील पहिलं प्रकरण जे आहे, म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये आपण काय बघितलं की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघितलं. आणि ह्या एलिमेंट्सचं ज्यावेळी कॉम्बिनेशन होतं आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड तयार होतात. आणि कंपाऊंड अशा प्रकारचे असतात की त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज ह्या त्यातील कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स पेक्षा वेगळ्या असतात. आणि त्याच्यानुसार आपण त्यांना म्हणतो केमिकल रिॲक्शन. ओके. इन द लास्ट स्टँडर्ड यू यू स्टडीड अबाउट द फिजिकल चेंज अँड द केमिकल चेंजेस. बरोबर. फिजिकल चेंजेस किंवा केमिकल चेंजेस विषयी तुम्ही अभ्यासलेला असाल. भौतिक बदल आणि रासायनिक बदल यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला तुमच्या कानावरून हे शब्द गेलेले असतील. तर फिजिकल चेंज म्हणजे काय? द चेंज इन ओनली चेंज in only in the physical characteristics or the physical state that is called as the physical change. For example, the melting of ice. The solid ice is solid in state, while the water is in liquid state. And if we provide further heat to that liquid or the water, it will convert into the steam, and that steam is the गॅसियस स्टेट. म्हणजे सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसियस स्टेट असं या ठिकाणी काय झालं? स्टेट कन्व्हर्जन झालं. किंवा द मेल्टिंग ऑफ वॅक्स, मेण वितळणे, म्हणजे सॉलिड टू लिक्विड असं कन्व्हर्जन झालं. देअर इज नो चेंज इन एनी फिजिकल ऑर द केमिकल नो चेंज इन द केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर ओनली चेंजिंग इन केस ऑफ द फिजिकल चेंज. तर त्या ठिकाणी फिजिकल कॅरेक्टर्स बदलतात. म्हणजे फ्लुइडिटी बदलेल, सॉलिडची रिजिडिटी असते, आणि जर लिक्विड मध्ये तो कन्व्हर्ट झाला तर त्याची फ्लुइडिटी वाढते. अशा प्रकारे थोडेसे फिजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते त्या ठिकाणी बदलतात. आणि त्यानुसार त्याला फिजिकल चेंज असं म्हटलं जातं. इन केस ऑफ द केमिकल रिॲक्शन, द केमिकल चेंजेस आर ऑल्सो कॉल्ड एज द केमिकल रिॲक्शन. इन केस ऑफ द केमिकल चेंज, देयर इज चेंज इन द chemical properties as well as the physical properties of the constituent elements or the constituent reactants मध्ये असलेले जे काही फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज असतील तर ते चेंज होतात. आणि असं जर चेंज झाला तर आपण काय म्हणतो? त्याला केमिकल रिॲक्शन म्हणतो. The chemical reactions are also characterized by the permanent change. The chemical change is permanent change. Chemical change हा कसा असतो? Chemical change असतो. All this is the information regarding the chemical reaction or the chemical change. We already familiar about that term, the chemical reaction. आणि इयत्ता 8वी मध्ये सुद्धा तुम्हाला केमिकल रिॲक्शनचं बेसिक याचा थोडंसं पहिलं व्हर्जन तुम्हाला झालेलंच आहे. केमिकल रिॲक्शन, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. अर्थात प्रकरणाचं नाव मला सांगता येणार नाही तुम्हाला कोणतं प्रकरण होतं ते, परंतु 8वीला प्रकरण होतं, त्याचबरोबर ते 9वीला थोडंसं आणखीन आलं, आणि आता 10वीला थोडंसं त्याच्यात आणखीन मॉडिफिकेशन किंवा थोडंसं ऍडव्हान्स करून हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि एक छोटासा भाग वाढतो तो केमिकल इक्वेशन्स. कारण केमिकल पर्टिक्युलर आपण इयत्ता 9वी किंवा 8वी मध्ये अभ्यास इक्वेशन्स पर्टिक्युलर आपण इयत्ता 9वी किंवा 8वी मध्ये अभ्यास केलेला होते. तर इयत्ता 10वी मध्ये इक्वेशन्सचा विचार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ओके. काही एक्झाम्पल्स आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत बघा. फिनॉमेना म्हणजे घटना, फिजिकल चेंज ऑर द केमिकल चेंज. You can easily predict out the whether it is a physical change or the chemical change. The first example or first phenomenon is the transformation of ice into water. Transformation of ice into water is a physical change that is given. It is not chemical change because it is the change. Yes. Okay. It is not chemical change because it is the change in only the physical state. The cooking of food, अन्न शिजवणे ही प्रक्रिया आहे, आणि त्यामुळे ते जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये चेंजेस दिसून येतात, रासायनिक अभिक्रिया त्यांच्यामध्ये दिसून येतात, म्हणजे केमिकल चेंज दिसून येतो. रायपनिंग ऑफ फ्रूट, आता तुम्ही सांगा इथे रायपनिंग ऑफ फ्रूट वेदर इट इज फिजिकल चेंज. घटक आपण बदलतो त्यांची, त्याच्यामध्ये चेंजेस दिसून येतात, रासायनिक अभिक्रिया चेंज और केमिकल चेंज. रायपनिंग ऑफ फ्रूट
रायपनिंग म्हणजे पिकणे, फळ पिकणे. फळ पिकणे म्हणजे काय, कोणती प्रक्रिया होते? द एन्झायमॅटिक रिएक्शन टेकिंग प्लेस इन द fruit and because of that enzymatic reactions there is a change in the color of the एंडो एक्झोकार्प, बाहेरचं जे काही आवरण असतं त्याचा कलर मध्ये कन्व्हर्जन होतं. फॉर एक्झाम्पल द raw mango is green in color while its taste रॉ मँगो is इज sour. ग्रीन इन कलर आंबट वाईल चवीला इट्स असतो, टेस्ट इज हिरव्या सोअर, रंगाचा म्हणजे असतो, तो कच्ची आंबट चवीला कैरी असतो, म्हणतात, कच्चा हिरव्या आंबा, रंगाचा कच्ची असतो, कैरी. कच्ची कैरी आणि म्हणतात, कच्चा त्यानंतर आंबा म्हणजे कच्ची enzymatic कैरी. process आणि झाली की त्यानंतर त्याचं एन्झायमॅटिक conversion रिएक्शन कशामध्ये झाली होतं, की त्या त्याचं हिरव्या कन्व्हर्जन रंगाचं कशामध्ये होतं? पिवळ्या त्या हिरव्या रंगामध्ये रंगाचं conversion पिवळ्या होतं आणि रंगामध्ये त्यामुळे कन्व्हर्जन असा होतं आणि त्यामुळे लालसर असा तांबूस कलर लालसर असलेला तांबूस कलर आंबा असलेला तयार होतो. आंबा It is तयार because होतो. of the इट इज बिकॉज chemical ऑफ द change in the केमिकल चेंज इन द chlorophyll क्लोरोफिल pigment. पिगमेंट. Chlorophyll क्लोरोफिल pigment पिगमेंट त्या त्या ठिकाणी ठिकाणी काय काय होतं, होतं? कन्व्हर्जन कसं होतं होतं आणि आणि त्याचं त्याचं झांतोफिल झांतोफिल आणि आणि अन्य अन्य घटकांमध्ये घटकांमध्ये रूपांतरण झाल्यामुळे त्याला पिवळसर तांबूस रंग प्राप्त होतो. And also also there is change in change the in the endocarp. endocarp. आतमधला जो आतमधला काही जो काही गराचा गराचा भाग भाग झाला, झाला बीच्या म्हणजे बीच्या बाहेरचा भाग बाहेरचा झाला, भाग झाला, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असलेला जो असलेला जो काही आंबटपणा आंबटपणा आहे, म्हणजेच म्हणजे ऍसिडिक ऍसिडिक पार्ट आहे, पार्ट आहे, दॅट दॅट इज इज कन्व्हर्टेड कन्व्हर्टेड इन इन टू टू द द शुगर कंटेंट. कंटेंट. फ्रुक्टोज फ्रुक्टोज तयार तयार होतं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये. आणि आणि शुगर शुगर मॉलिक्युल मॉलिक्युल तयार तयार झाल्यामुळे झाल्यामुळे काय काय म्हणतो, म्हणतो? इट बिकम्स पल्पी, म्हणजे तो रसदार रसदार बनतो. बनतो. नाहीतर तर कच्चा आंबा कच्चा कसा आंबा असतो, कसा कडक असतो? असतो. कडक असतो. म्हणजे म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय, काय, रायपनिंग ऑफ फूड इज द केमिकल केमिकल चेंज. चेंज. देन द द नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल इज इज मिल्क मिल्क टर्न टर्न. इंटू कर्ड. दुधाचं दह्यात रूपांतरण होणं. इट इज ऑल्सो इरिव्हर्सिबल. Also, the इंटू change in कर्ड, the taste दुधाचं दह्यात or the रूपांतरण change होणं. in the हे consistency of कन्सिस्टन्सी the ऑफ द milk, मिल्क, म्हणजे म्हणजे जी जी एक एक सरगता असते किंवा संलग्नता असते त्या दुधाची. एक दूध कसं सलगता पातळ असते एक किंवा प्रवाही संलग्नता असतं असते त्या आणि दुधाची. त्यानंतर दूध समजा कसं जर पातळ त्याचं एक प्रवाही दह्यामध्ये असतं रूपांतरण आणि झालं तर त्यानंतर त्याची समजा जर कन्सिस्टन्सी त्याचं बदलते. दह्यामध्ये रूपांतरण झालं थोडासा तर त्याची कन्सिस्टन्सी बदलते. तो दाटसरपणा थोडासा त्याच्यामध्ये होतो, तयार होतो. दाटसरपणा त्याच्यामध्ये होतो, तयार होतो. प्रोटीन कंटेंट्स आहेत ते त्यानंतर सेपरेट त्यातली होतो प्रोटीन आणि कंटेंट आहे बाकी ते वॉटरी सेपरेट होतो आणि कंटेंट आहे बाकी तो वॉटरी बाजूला कंटेंट आहे राहतो तो बाजूला आणि त्याला राहतो. वे असं आणि त्याला म्हटलं वे जातं. असं म्हणजे म्हटलं जातं. म्हणजे जे काही पाणी दह्यातील जे असतं काही दॅट पाणी इज असतं ऑल्सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड वे, वे, WHEY. WHEY. ते मग ते सेपरेट सेपरेट होतं. होतं. म्हणजे म्हणजे इट डिस्टर्ब डिस्टर्ब इज इट्स its कन्सिस्टन्सी, दॅट मीन्स इट consistency. इज अ That means it केमिकल is a चेंज. chemical change. देन Then द फिफ्थ the fifth एक्झाम्पल इज example is इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. evaporation of water. थोडं थोडंसं मी मी फास्ट फास्ट घेतो घेतो. इव्हॅपोरेशन evaporation ऑफ of वॉटर water म्हणजे म्हणजे पाण्याचं पाण्याचं बाष्पीभवन. फक्त या ठिकाणी काय होतं की पाणी उडून जातं, त्यात लिक्विड बाष्पीभवन. लिक्विड फक्त या वॉटर ठिकाणी काय होतं इज की पाणी कन्वर्टेड उडून इनटू जातं. द त्यात लिक्विड स्टीम वॉटर पार्ट, दॅट is इज द converted गॅसियस into स्टेट. the देयर इज ओनली steam part, that is the केमिकल gaseous state. state. There is only Digestion of change in food the in the stomach state. is the Digestion of chemical food in the change. stomach is the Then the chemical change. seventh Then example the is seventh size, example is reduction size of the naphtha reduction walls of the exposed naphtha in walls air. naphtha exposed walls in म्हणजे काय, air. naphtha डांबर walls गोळ्या. म्हणजे काय? डांबर आपण गोळ्या. आपण कसर लागू आपलं नये, कसर कपड्यांना लागू नये, कसर लागू कपड्यांना नये कसर लागू नये किंवा किंवा वाळवी लागू नये, मुंग्या मुंग्या त्याच्यामध्ये येऊ नये कपड्यांमध्ये, की की त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे तिथे काय आपण तिथे टाकतो, काय तिथे टाकतो? डांबर तिथे गोळ्या डांबर टाकतो. गोळ्या म्हणजे टाकतो. म्हणजे ठेवणीचे कपडे ठेवणीचे असतील कपडे किंवा असतील किंवा ट्रंका ट्रंका असतील, वगैरे कागद असतील, असतील कागद आतमध्ये असतील, आतमध्ये महत्वाची महत्वाचे असतील, त्या कागदपत्र असतील, त्या त्या ठिकाणी डांबर त्या गोळ्यांचा डांबर वापर गोळ्यांचा केलेला वापर असतो. केला दॅट आर जातो. दॅट नॅफ्था आर बॉल्स. नॅफ्था बॉल्स. आणि आणि कालांतराने कालांतराने हे हे नॅफ्था नॅफ्था बॉल्स काय बॉल्स काय होतात, होऊन जातात? कमी 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 होत कमी जातात. होत द जातात. साईज The size रिडक्शन ऑफ द reduction of नॅफ्था the बॉल्स naphtha balls एक्सपोज्ड इन exposed एअर. in air. इट इज It बिकॉज is ऑफ द because of the इथे सुद्धा काय होतं? एक प्रकारचं ते इव्हॅपोरेशनच होत असतं. तर ते वेपर कंडिशन मध्ये कन्व्हर्जन होत असतं. लिक्विड त्याचं कन्व्हर्जन होत नाही. त्याच्यानंतर स्टेनिंग त्याच्यानंतर ऑफ द स्टेनिंग ऑफ द शहाबाद और शहाबाद द और द कडाप्पा टाईल कडाप्पा बाय द टाईल बाय लेमन द ज्यूस. लेमन ज्यूस. समजा समजा जर जर ओट्यावर ओटा हा साधारणतः साधारणतः या कडाप्पापासून कडाप्पापासून बनलेला बनलेला असतो असतो किंवा किंवा टाईल्स ज्या जुन्या दगडी फरशा दगडी असतात फरशा त्या असतात त्या शहाबाद टाईल्स शहाबाद असतात टाईल्स असतात. आणि त्यांच्यावरती आणि समजा लेमन त्यांच्यावरती ज्यूस समजा म्हणजे लेमन ऍसिडिक ज्यूस म्हणजे कंटेंट ऍसिडिक पडला कंटेंट तर त्या पडला, ठिकाणी काय होतं की सफेद रंगाचा डाग तयार झालेला तर त्या असतो ठिकाणी काय आणि होतं त्या की ठिकाणी सफेद रंगाचा खरखरीतपणा डाग कालांतराने तयार आपल्याला झालेला जाणवतो. असतो इट आणि त्या इज ठिकाणी बिकॉज ऑफ द खरखरीतपणा कालांतराने केमिकल आपल्याला रिएक्शन. जाणवतो. इट इज ब्रेकिंग बिकॉज ऑफ द ऑफ द ग्लास केमिकल ऑब्जेक्ट रिएक्शन. ऑन ब्रेकिंग फॉलिंग ऑफ फ्रॉम ग्लास ए ऑब्जेक्ट हाईट. ऑन उंचावरून फॉलिंग फ्रॉम पडलेला ए ग्लास हाईट. फुटला तर परत उंचावरून तो पडलेला ग्लास ग्लास त्यामध्ये फुटला तर कन्वर्जन परत करता तो ग्लास येत नाही. त्यामध्ये कन्व्हर्जन परंतु या करता येत ठिकाणी नाही. छोटे छोटे ग्लास जरी तयार करता आले परंतु या नाही तरी ठिकाणी सुद्धा छोटे त्याचे छोटे जे ग्लास काही जरी कण तयार आहेत करता ते आले त्या नाही तरी सुद्धा काचेमध्ये त्याचे म्हणजे जे काही काचेपासून कण आणखी आहेत ते वेगळा त्या पदार्थ तयार नाही होत. काचेमध्ये म्हणजे म्हणजे काच ही काचच काचेपासून आणखी राहते. वेगळा पदार्थ काचेचे तयार काही तुकडे होत नाही. बनतात काच ही आणि काचच राहते. काचेही काचेचे तुकडे ग्लास बनतात. एक काचेही असा जो काही ग्लास आकार आहे तो आकार फक्त त्याचा जो बदलतो काही त्या आकार आहे तो ठिकाणी आकार फक्त आणि बदलतो त्यामुळे त्या ठिकाणी. देर इज नो आणि चेंज इन त्यामुळे द देर केमिकल इज नो चेंज इन प्रॉपर्टीज द ऑफ द केमिकल ग्लास प्रॉपर्टीज ऑफ and द ग्लास therefore it is a अँड physical देअरफॉर इट इज अ change.
फिजिकल चेंज. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला फिजिकल चेंज, केमिकल चेंज ओळखता आलं पाहिजे किंवा आयडेंटिफाय करता आले पाहिजे. त्या ठिकाणी काही एक्झाम्पल पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत, त्यापैकी काही एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलेले आहेत की जे थोडेसे समजावून सांगता येतील. हिटिंग ऑफ द लाईमस्टोन पावडर. आता लाईमस्टोन पावडर म्हणजे काय, चुना, दगडी चुना. तर याचा आता या ठिकाणी दिसतोय बघा, क्रस्ट लाईमस्टोन इथे दाखवलेला आहे बघा.
हा चुना. पूर्वीच्या काळामध्ये रंग देण्यासाठी किंवा रंग तयार सफेद रंग तयार करण्यासाठी भिंतीला चुना लावणे असा एक शब्द प्रयोग वापरलेला असायचा. भिंतीला चुना लावणे. आणि त्याच्या अजूनही आपण काय करतो, चुनाचा वापर करतो. म्हणजे जर प्लास्टर करायचं असेल तर प्लास्टर झाल्याच्या नंतर एक त्याला चुन्याचा एक लेअर दिला जातो की जेणेकरून पुढचं कलरिंग काम जे आहे ते सॉफ्टनेस त्याला येतं आणि एक सलगता आपल्याला भिंतीवरती दिसते किंवा रंग सुद्धा चांगल्या पद्धतीने उठावदार दिसतो. ते लाईमस्टोनचाच असतो तो. त्यानंतर त्याच्या बरोबरीने आता आपण हे सुद्धा वापरतो, प्लास्टर ऑफ पॅरिस. पीओपी सुद्धा वापरतो, अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिस. आणि परंतु हा त्यातलाच एक भाग आहे. तो क्रश केला आणि त्याच्यानंतर त्याला उष्णता दिली फक्त इथे. आणि उष्णता दिल्यामुळे काय होतं की त्यातील कार्बन त्याचा कार्बोनेट आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट मधून जो काही मोलेक्युलर फॉर्म्युला आहे तो कॅल्शियम कार्बोनेट आहे. आणि कॅल्शियम कार्बोनेट मधून कार्बन डायऑक्साईड निघून गेला, कॅल्शियम ऑक्साईड शिल्लक राहिला. अर्थात कॅल्शियम कार्बोनेटचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या वेगळ्या आहेत, कॅल्शियम ऑक्साईडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि कार्बन डायऑक्साईडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. कॅल्शियम ऑक्साईड सफेद रंगाची भुकटी आहे आणि सॉलिड स्टेट मध्ये आहे, अमॉर्फस फॉर्म मध्ये. आणि हा कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो एकदम सॉलिड, कॅल्शियम एकदम पावडर अमॉर्फ होत आहे, हा सॉलिड आहे या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कार्बन डायऑक्साईड इज इन गॅसियस स्टेट. कार्बन डायऑक्साईड हा गॅसियस स्टेट मध्ये असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय, तर कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेला हा जो पदार्थ आहे ते दोन पदार्थ यांच्या वेगवेगळ्या दिसून येतात. म्हणजेच हा केमिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या दिसून येतात. म्हणजेच हा केमिकल चेंज आहे किंवा केमिकल रिॲक्शन आहे. एक्झाम्पल्स मी घेतलेले नाहीत आता फळ एक्झाम्पल्स मी घेतलेले नाहीत पुस्तकामध्ये. तुम्ही पहिल्या परीक्षेत पान क्रमांक 31 वरची जी काही एक्झाम्पल्स आहेत ही एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता, जर काही शंका असेल ती समजली नाही असं जर वाचू शकता. जर काही शंका असेल ती समजली नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही ती पुढच्या तासाला तुम्ही विचारू शकता. म्हणजे मी त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला सांगेन. देन वी कम टू द पॉइंट केमिकल रिॲक्शन. द डेफिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इज What is chemical reaction? The definition of chemical reaction is it is the process in which two or more elements or compounds react to form new substance with different properties is called as chemical reaction. आता प्रत्येक शब्द या ठिकाणी या डेफिनेशन मध्ये फार महत्वाचं आहे. केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस. ही प्रोसेस अशा प्रकारची राहते, टू ऑर मोर एलिमेंट्स, कदाचित या ठिकाणी एक सुद्धा असेल, लक्षात घ्या. टू जरी टू म्हटलं, वन ऑर मोर, टू असं नाही, इथे चुकून टू म्हटलेलं आहे. एलिमेंट्स ऑर द कंपाऊंड रिॲक्ट टू फॉर्म. काय होतं त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्ट म्हणजे काय, देयर इज चेंज इन द केमिकल बॉन्ड. रिॲक्ट म्हणजे काय, चेंज इन द केमिकल बॉन्ड. दॅट इज ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड द मेकिंग ऑफ बॉन्ड. म्हणजे जुने बंध मोडणे आणि किंवा नवीन बंध तयार होणे किंवा थेट नवीन बंध तयार होणे. टू फॉर्म न्यू सबस्टन्स, नवीन पदार्थ तयार होणे विथ डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे आधीचे जे काही रिॲक्टंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आणि प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणून या ठिकाणी डिफरंट प्रॉपर्टीज असं म्हटलं आहे. विथ डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज केमिकल रिॲक्शन. Okay, it is the definition of chemical reaction. During the chemical change, some substances undergo breaking of bond and transformed into new substances by the formation of new bond. आता याचं एक्झाम्पल एक सुंदर एक्झाम्पल मला नेहमी आठवतं या केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत किंवा केमिकल चेंजच्या बाबतीत. बघा, H2O वॉटर इज ए वॉटर म्हणजे पाणी. H2O is its molecular formula and it is formed from hydrogen and oxygen. Hydrogen is explosive gas. हा गॅस कसा आहे, हायड्रोजन एक्सप्लोसिव्ह आहे म्हणजे विस्फोटक आहे तो. हा गॅस कसा आहे, हायड्रोजन एक्सप्लोसिव्ह आहे म्हणजे ना मदत करतो. H2O त्यांचं कॉम्बिनेशन झालं, H2O तयार झाला म्हणजे पाणी तयार झालं. आणि पाणी काय करतं, पाणी स्वतःही जळत नाही आणि ज्वलनास मदतही करत नाही, उलट ते काय करतं, आग विझवण्याचं काम करतं. बरोबर. It extinguishes fire. That means the properties of water are different than the properties of hydrogen and the properties of oxygen. Okay, that means it is a chemical change. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो ड्युरिंग केमिकल फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. या ठिकाणी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि न्यू सबस्टन्सेस बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. या ठिकाणी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि नवीन पदार्थ वेगळ्या गुणधर्मांचा तयार होतो. हा बोला.
माझा आवाज येतोय? माझा आवाज ऐकू येतोय? हो सर. कोणत्या तो सर म्हटलं, काय शंका असेल तर विचारा पटकन. ओके, ठीक आहे. काही शंका असेल तर थांबवा आणि पटकन विचारा. आपला प्रश्न थेट विचारायला सुरुवात करायची. ओके. देन द नेक्स्ट टर्म इज केमिकल इक्वेशन. आता आपण केमिकल रिएक्शन्स विषयी बघितलं, तर केमिकल रिएक्शन नंतर इक्वेशन कडे वळू आपण. It is related with the chemical reaction. The representation of chemical reaction by using chemical formulae is called as the chemical equation. It is its definition. Chemical equation ची डेफिनेशन काय? तर इट इज रिप्रेझेंटेशन, वे ऑफ रिप्रेझेंटेशन, एक दाखवण्याची, दर्शविण्याची एक पद्धती आहे. केमिकल इक्वेशन ही काय झाली? एक पद्धती झाली. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन बाय युझिंग केमिकल फॉर्म्युले, रासायनिक जी रेणुसूत्र असतील किंवा संज्ञा असतील, सिम्बॉल्स, इज कॉल्ड एज द केमिकल इक्वेशन. For example, the reaction of copper sulfate solution with zinc dust gives colorless solution of zinc sulfate. आता हे झाली शाब्दिक माहिती. आपण काय सांगितली? शाब्दिक माहिती सांगितली. The reaction of copper sulfate solution with zinc dust gives colorless solution of zinc sulfate. काही वेळेस काय होतं की हे सगळं वाचत असताना पटकन आपला त्यात बोध होत नाही, आणि त्यामुळे आपण काय करतो? अशा पद्धतीने त्याची मांडणी करतो. CuSO4 copper sulfate plus zinc Zn gives ZnSO4 zinc sulfate plus Cu. अर्थात आता ही अशा प्रकारे मांडणी केल्यामुळे आपल्याला काय समजलं की त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला समजला. म्हणजे कॉपर सल्फेट मध्ये कोणकोणते एलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत, किती प्रमाणात आहेत, हे सुद्धा आपल्याला समजलं. आणखीन त्याच्याविषयीची अधिक माहिती आपल्याला केमिकल इक्वेशन मध्ये मिळते. त्याचबरोबर आता या ठिकाणी पुढच्या पॉइंट कडे आपण वळू. द वे ऑफ रायटिंग द केमिकल इक्वेशन. त्यापैकी पहिला पॉइंट येतो तो रिएक्टन्स. म्हणजे सुरुवातीला रासायनिक अभिक्रियेमध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये असतात ते रिएक्टन्स. द रिएक्टन्स आर द सबस्टन्सेस विच आर गोइंग टू टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊ इच्छिणारे पदार्थ, त्यांना रिएक्टन्स असं म्हटलं जातं. ओके. अँड दे रिएक्ट टू गिव्ह द प्रॉडक्ट. म्हणजे काय झालं? प्रॉडक्ट हे तयार झाले नंतर, आधी कोण आहे? रिएक्टन्स आहेत. आणि त्यामुळे रिएक्टन्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन अँड प्रॉडक्ट्स आर ऑलवेज ऑन द राइट हँड साइड ऑफ द इक्वेशन. द रिएक्टन्स अँड द प्रॉडक्ट्स आर सेपरेटेड बाय युझिंग द एरो. एरोच्या साइने आपण दाखवतो. ऑल्सो इट इंडिकेट्स द वे ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनचा मार्ग सांगतो. या ठिकाणी आपण शब्द म्हटलाय रिएक्टन्स, परंतु समजा जर हा एरो आहे, हा एरो समजा जर उलटा दिशेने असता तर आपल्याला समजलं असतं की हा रिएक्टंट आहे, इकडे रिएक्टंट आहे, कारण हे रिएक्टंट पासून मग इथे प्रॉडक्ट तयार झाले. कारण हे कोणी सांगितलं आपल्याला? तर ह्या एरोने सांगितलं. म्हणजे हेड ऑफ द एरो इंडिकेट्स द प्रॉडक्ट. म्हणजे रिएक्शन्स पासून प्रॉडक्ट तयार होत आहेत, त्या प्रॉडक्टच्या दिशेने हा हेड जो आहे एरोचा, हा इंडिकेट झालेला असतो किंवा केलेला असतो. ऑल द फिजिकल कंडिशन्स विच आर रिक्वायर्ड टू परफॉर्म द केमिकल इक्वेशन आर रिटन अबव ऑर बिलो द एरो. वर आणि खाली या ठिकाणी आपण त्यांची मांडणी करू शकतो. म्हणजे कंडिशन्स लाईक टेम्परेचर, कंडिशन्स लाईक टेम्परेचर झालं, त्याच्यानंतर कॅटालिस्ट असेल किंवा प्रेशर असेल. प्रेशर सुद्धा काही वेळेस काही रासायनिक अभिक्रिया ह्या अंडर होतात किंवा प्रॉडक्ट चांगला देतात, प्रेशरच होतात किंवा प्रॉडक्ट चांगला देतात किंवा इल्ड चांगलं देतात. उत्पादन त्या केमिकल रिएक्शन्स पासून जास्तीत जास्त ठिकाणी तयार होतं. आणि त्यामुळे त्याच्या ज्या सगळ्या कंडिशन्स असतील, कॅटालिस्ट आहेत वेगवेगळे, मग कॅटालिस्ट वगैरे सगळी मांडणी ही या एरोच्या वर किंवा खाली ही केलेली असते. त्यानंतर द टू रिएक्टन्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय युझिंग द प्लस साइन. इफ देयर आर टू ऑर मोर रिएक्टन्स टेकिंग पार्ट इन द केमिकल रिएक्शन then they are separated by using plus sign. दोन किंवा दोन पेक्षा अधिक जर रिएक्टंट असतील तर ते प्लस साइनने इंडिकेट केलेले असतात. त्याचबरोबर प्रॉडक्ट्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तयार होणारे प्रोडक्ट, तर तिथे प्लस साइन मध्ये दिलेलं असतं. त्या ठिकाणी आपण म्हटलं बघा, फिजिकल कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, कॅटालिस्ट एटसेट्रा.
फॉर मेकिंग केमिकल इक्वेशन फॉर मोर इन्फॉर्मेटिव्ह. आता केमिकल इक्वेशन हा असा प्रकारचा भाग असतो, हे रिप्रेझेंटेशन असतं आणि एका दृष्टिक्षेपामध्ये संपूर्ण रासायनिक वेग घेता येतो. म्हणजे केमिकल अभिक्रियेचा वेग घेता येतो, कशा पद्धतीने जाणार आहे, कोणत्या स्टेटमध्ये हे रिएक्टन्स आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवतं. आणि आपण हे गॅस जर असेल, वायू अवस्थेमध्ये समजा जर एखादा रिएक्टंट किंवा प्रॉडक्ट असेल तर तो कशा याने दाखवला जातो, तर इथे जी या अल्फाबेटने दाखवला जातो, स्मॉल जी अल्फाबेटने तो दाखवला जातो, किंवा अपर हेडेड एरो, हा वर जाणारा बाण जो आहे तो काय सांगतो, इट इज गॅसियस इन स्टेट. त्यानंतर बघा लिक्विड स्टेट मध्ये असेल तर एल अल्फाबेट आपण दाखवतो, किंवा समजा जर सॉलिड स्टेट मध्ये एस म्हणून दाखवला जातो. असेल तर तो सॉलिड एस म्हणून दाखवला जातो. एस फॉर सॉलिड. ऍक्वियस स्टेट मध्ये पाण्यामध्ये विद्राव्य स्थितीमध्ये आता सोडियम क्लोराईड आहे किंवा HCl आहे, आणि HCl ऍक्च्युअली कसा आहे, HCl हा गॅसियस स्टेट मध्ये असतो, हायड्रोजन क्लोराईड गॅस असतो, अँड दॅट हायड्रोजन क्लोराईड गॅस इज पास्ड थ्रू द डिस्टिल वॉटर. फक्त बाकी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मिनरल्स नाहीत. अशा प्रकारचं डिस्टिल वॉटर घेतलं आणि त्यातून HCl पास केला की तो HCl दॅट गेट डिझॉल्व्ड इन द वॉटर अँड इट बिकम हायड्रोक्लोरिक ऍसिड दॅट वी यूज इन द लॅबोरेटरी. आपण प्रयोगशाळेमध्ये जे हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरतो ते अशा पद्धतीने हायड्रोजन क्लोराईड गॅस पाण्यामधून जाऊ दिल्याच्या नंतरचं जे काही सोल्युशन असतं ते या ठिकाणी असतं. म्हणजे थोडक्यात काय, तो ऍक्वियस स्टेट मध्ये गेला, आता तो गॅस स्टेट मध्ये नाही, तर तो गॅस हायड्रोजन क्लोराईड हे काय झालं, ऍक्वियस स्टेट मध्ये गेला. किंवा सोडियम क्लोराईड पाण्यामध्ये टाकलं, मीठ आहे ते पाण्यामध्ये टाकलं आणि त्याचं सोल्युशन घेतलं, तर ते सोडियम क्लोराईडच राहतं. ते काही फिजिकल चेंज आहे, तो काही केमिकल चेंज आहे, पाण्याबरोबर त्याची रिएक्शन होत नाही. मग परंतु तो लिक्विड स्टेट मध्ये म्हणजे ऍक्वियस स्टेट मध्ये, डिझॉल्व्ड इन वॉटर अँड देअरफॉर ऍक्वियस स्टेट. ओके. देन हिटिंग इज इंडिकेटेड बाय युझिंग ट्रायंगल. समजा नुसतं हीट आहे, किती टेम्परेचर, स्पेसिफिक टेम्परेचर नाहीये, विशिष्ट टेम्परेचर काही गरज नाहीये, परंतु नुसतं त्याला वॉर्मिंग करायचं आहे, थोडंसं हिटिंग करायचं आहे, वॉर्मिंग करायचं आहे, तर आपण काय दाखवतो या ठिकाणी, ट्रायंगल असं दाखवतो. म्हणजे दॅट गिव्स अस आयडिया टू while performing the chemical reaction we must have to provide the heat to the reactants to carry out the chemical reaction. रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी आपल्याला तिथे उष्णता दिली पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी समजतं. थोडस एक्झाम्पल आपण घेऊ की इथे मांडणी केलेली आहे बघा. म्हणजे ते मगाचं जे एक्झाम्पल आहे, कॉपर सल्फेट सोल्युशन विच इज ब्लूइश इन कलर अँड दॅट कॉपर सल्फेट क्रिस्टल्स आर डिझॉल्व्ड इन द वॉटर दॅट गिव्स ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. पाण्यामध्ये ऍक्च्युअली कॉपर सल्फेट हे काय आहे, निळसर रंगाचे स्फटिक असतात आणि ते निळसर रंगाचे स्फटिक पाण्यामध्ये टाकले, विरघळवले की त्याचं कॉपर सल्फेट सोल्युशन तयार होतं. म्हणून या ठिकाणी CuSO4 ॲक्वियस असं म्हटलेलं आहे. अँड इट इज ट्रीटेड विथ झिंक. झिंक इज मेटल अँड दॅट इज इन सॉलिड स्टेट. झिंक हा मेटल आहे आणि तो सॉलिड स्टेट मध्ये असतो. आणि ह्यांची समजा रिएक्शन केली, इफ वी अलाउड टू रिॲक्ट विथ इच अदर देन देअर इज फॉर्मेशन ऑफ झिंक सल्फेट. त्यांच्यामध्ये काय होतं की झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर अँड देअरफॉर झिंक डिस्प्लेसेस कॉपर. झिंक हा काय करतो, कॉपरला डिस्प्लेस करतो आणि या ठिकाणी झिंक सल्फेट तयार होतं. वाईल कॉपर गेट सेपरेट आउट, कॉपर हा सेपरेट आउट होतो आणि कॉपरचं सॉलिड स्टेट आहे आणि त्यामुळे तो सॉलिड स्टेट मध्ये दोन बाजूला होतो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघू. बघा जे पहिलं एक्झाम्पल बघितलं, कॅल्शियम कार्बोनेट विच इज सॉलिड इन स्टेट, चुनखडी किंवा चुना, कॅल्शियम कार्बोनेट. त्याला आपण उष्णता दिली, की किती उष्णता पर्टिक्युलर हे काही गरज नाहीये, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ट्रायंगल असं लिहिलं आहे. या ठिकाणी ट्रायंगलच्या साइन आपण ते दाखवलं. इट इज हिटेड, it gives calcium oxide that is solid in state and carbon dioxide which is gaseous in state. We have to mention it is by upper headed arrow or by writing G. नुसतं या ठिकाणी जसं एस म्हटलेलं आहे किंवा एस इथे म्हटलेलं आहे किंवा ऍक्वियस म्हटलंय, तसं इथे इन ब्रॅकेट जी म्हटला तरी सुद्धा चालतं, किंवा इथे अपर हेडेड एरोच्या साईने आपण तो दाखवतो. आता या ठिकाणी एक दुसरं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे काय, आपलं जे काही खाद्यतेल आहे, वनस्पती तेल जे आहे, म्हणजे कोणत्याही वनस्पतीपासून काढलेलं तीळ तेल असेल, सोयाबीन तेल असेल किंवा खोबरेल तेल असेल, त्यासारखं व्हेजिटेबल सोर्स ऑइल म्हणजे व्हेजिटेबल ऑइल विच इज लिक्विड इन स्टेट अँड इट इज रिड्यूस. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन बरोबर त्याची रिएक्शन केली तर हायड्रोजन ह्या व्हेजिटेबल ऑइलच्या डबल बॉन्ड मध्ये ऍड होतो
ऍट 60 डिग्री सेल्सिअस, 60 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होते. परंतु समजा हा निकेल कॅटालिस्ट वापरला नाही तर हे टेम्परेचर जास्त द्यावं लागतं आणि काही वेळेस हा हायड्रोजन ऍड सुद्धा होत नाही. म्हणजे अशा प्रकारची कंडिशन आहे. परंतु निकेल मेटल समजा जर त्याच्यामध्ये टाकलेलं असेल तर त्या ठिकाणी काय होतं की हायड्रोजन ह्या व्हेजिटेबल ऑइल मध्ये ऍड होतो, ऍडिशन रिॲक्शन होते आणि हायड्रोजन ऍड होतो म्हणजे रिडक्स रिॲक्शन होते आणि या ठिकाणी वनस्पती घी तयार होतं, म्हणजे ज्याला आपण डालडा म्हणतो. दिवाळीच्या वेळेला किंवा अन्य वेळेला बघा तुपाच्या ऐवजी डालडा वापरलं जातं. हा डालडा म्हणजे काय असतं? इट इज रिड्युस्ड प्रोडक्ट ऑफ द व्हेजिटेबल ऑइल. तेल जे असतं ते नुसतं प्रवाही असतं, फ्लुइड असतं आणि व्हेजिटेबल वनस्पती घी जे असतं हे थोडंसं सॉलिड असतं. सेमी सॉलिड जरी असलं तरी सुद्धा ते सॉलिड स्टेट मध्ये आणता येतं, म्हणून या ठिकाणी सॉलिड असं म्हटलेलं आहे. थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी केलं की ते सॉलिड स्टेट मध्ये येतं. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, हे वनस्पती घी तयार झालं. इथे प्रॉपर्टी बदलल्या कारण हायड्रोजन ऍड झाला आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या बदलल्या. त्याचबरोबर पुढची रिॲक्शन आपण अशा पद्धतीने म्हणतो बघा, कॉपर सॉलिड जो आहे, कॉपर मेटल जो आहे, इट इज वेन ऍडेड इन द नायट्रिक ऍसिड सो इट इज ऍक्वियस. ते पाण्यामध्ये डायल्युटेड सोल्युशन ऑफ नायट्रिक ऍसिड. ते सुद्धा नायट्रिक ऍसिड लिक्विड स्टेट मध्येच असतं. आता या ठिकाणी थोडंसं डायल्युशन केलं पाण्यामध्ये म्हणून ऍक्वियस स्टेट मध्ये म्हटलं. परंतु हे फार जहाल असतं आणि त्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी कॉपर जो आहे तो कॉपर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि हे थोडंसं डायल्यूट या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यावेळेला अशा प्रकारची रिॲक्शन होते, कॉपर नायट्रेट तयार होतं, नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं आणि H2O त्याच्यातून बाहेर पडतं, म्हणजे पाणी त्याच्यातून सेपरेट होतं. नायट्रोजन डायऑक्साईडचे थोडेसे ब्राउनिश फ्युम्स असतात, ब्राऊन कलरच्या, आणि तांबूस तपकिरी रंग त्याच्यातून बाहेर फ्युम्स मध्ये दिसून येतो आपल्याला गॅसियस स्टेट मध्ये. सॉरी, ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे. या ठिकाणी डायल्यूट नायट्रिक ऍसिडचा वापर केला. समजा पाणी त्याच्यामध्ये वाढवलं की डायल्यूट झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम रिॲक्शन होते. थोडस या ठिकाणी फक्त बदल काय होतो तर नायट्रोजन इन्स्टेड ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड देअर इज फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मोनॉक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईडच्या ठिकाणी नायट्रोजन मोनॉक्साईड तयार होतं. बाकीचे प्रॉडक्ट्स आहेत ते सेम आहेत बघा, कॉपर नायट्रेट CuNO3 ट्वाइस आणि H2O. फक्त त्यांची रिॲक्शन आहे ती बदलते. त्यामुळे while balancing the chemical equation we need the proper attention over different molecules. हे जे काही कोइफिशियंट्स आहेत, सहगुणक आहेत, ते या ठिकाणी बदलतात. असा हा थोडासा पुढचा बघा आपण त्यावेळेला बघू पुढे. परंतु अशा प्रकारची ही केमिकल रिॲक्शन्स एक्झाम्पल्स आपल्याला अभ्यासाला दिलेली आहेत. थोडासा एक भाग आणखीन आपल्याला दिलेला बघा. गेल्या वर्षी दोन केमिकल लॉज ऑफ केमिकल रिॲक्शन्स असे दोन बघितलेले होते बघा. लॉज ऑफ केमिकल रिॲक्शन्स मध्ये आपण बघितलेलं होता की लॉज ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हा एक लॉ बघितलेला होता आणि त्याचबरोबर एक लॉ होता तो लॉ ऑफ कॉम्बिनेशन सॉरी लॉ ऑफ काय म्हणू आपण त्याला, कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन असे दोन लॉ बघितलेले होते. आठवत असतील तर बघा, नसेल तर मी तुम्हाला त्याची स्टेटमेंट सांगतो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटरचं स्टेटमेंट कशा प्रकारचं होतं. द मॅटर इज नायदर gained nor lost during any chemical reaction. That was the statement of the law of conservation, law of कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे कोणताही पदार्थ नवीन तयार होत नाही किंवा कोणताही पदार्थ लॉस होत नाही, तर तो मॅटर जो आहे तो कॉन्झर्व राहतो. हा एक बघितला. त्याचबरोबर दुसरा होता तो कॉन्स्टंट प्रपोर्शन. म्हणजे ड्युरिंग एनी केमिकल रिॲक्शन द कॉन्स्टिट्युएंट्स आर केमिकली बाउंड इन ए फिक्स्ड प्रपोर्शन बाय देअर वेट. म्हणजे ते प्रमाणातच एकत्र येतात आणि त्यांचं केमिकल कॉम्बिनेशन होतं किंवा केमिकल रिॲक्शन होत. म्हणजे अशा प्रकारे हे दोन लॉ आहेत. त्यापैकी पहिला एक लॉ या ठिकाणी आपल्याला फार महत्वाचा ठरतो या केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत. दॅट इज लॉ ऑफ केमिकल लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. हे या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. ते इथे या ठिकाणी दाखवायचं आहे ऑन पेज नंबर 33.
ही डायग्राम पेज नंबर 33 वरची आहे. जर पुस्तक नसेल तर तुम्ही थेट आपल्या स्क्रीनवरती बघा. स्क्रीनला पिन करा त्या ठिकाणी, म्हणजे स्क्रीनवरती टच करून त्या ठिकाणी पिनचं चिन्ह आहे बघा, त्या पिनच्या चिन्हावरती क्लिक केला की तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल आणि मला जे काही म्हणजे दाखवायचं आहे ते तुम्हाला समजेल. मग आता ही रिॲक्शन कोणती आहे, या ठिकाणी आता काय काय घेतलेलं आहे बघा. कोनिकल फ्लास्क घेतला, देयर इज वन कोनिकल फ्लास्क. इन दॅट कोनिकल फ्लास्क देयर इज सोडियम क्लोराइड सोल्युशन and silver nitrate solution in the test tube which is inside the conical flask. या कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये टेस्ट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट AgNO3 आहे आणि सोडियम क्लोराइड सोल्युशन बाहेर आहे. ठीक आहे, हे कोनिकल फ्लास्क या ठिकाणी. आणि इट इज टाइटली क्लोज बाय युझिंग द रबर कॉर्क. रबर कॉर्कचा वापर करून काय केलेला आहे, त्याचं जे तोंड आहे ते एकदम घट्ट बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे याच्या आतमध्ये काही कोणताही हवा सुद्धा येणार नाही किंवा अन्य कोणताही घटक आतमध्ये येणार नाही किंवा आतील घटक बाहेर जाणार नाही. एवढं क्लोज पॅक या कोनिकल फ्लास्कचं जे काही तोंड आहे ते बंद केलेलं आहे दोन्ही ठिकाणी. त्यानंतर काय केलं की त्याचं वेईंग केलं इलेक्ट्रॉनिक वेब बॅलन्स वरती. ते किती दिसते या ठिकाणी 300.23 ग्राम एवढं दिसतं. किती आलं 300.23 ग्राम एवढं त्याचं वजन झालं संपूर्ण या सिस्टीमचं. अलॉंग विथ द केमिकल, अलॉंग विथ द टोटल असेंब्ली, ही जी काही टोटल असेंब्ली आहे तर त्याचं वजन आहे ते 300.23 ग्राम आहे. त्याच्यानंतर काय केलं, इट इज टिल्टेड. इथे त्याला टिल्ट केलं, जर असं तिरकस केलं तर आतलं जे काही सिल्वर नायट्रेट आहे ते बाहेर येणार. अँड देन इट इज अलाउड टू रिॲक्ट विथ द सोडियम क्लोराइड. आता यांची इथे रिॲक्शन झाली की काय तयार झालं की व्हाईट कलर प्रेसिपिटेशन रिॲक्शन होते. ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे आणि त्यामुळे इथे सिल्वर क्लोराइड तयार होतं. आता ही रिॲक्शन फास्ट रिॲक्शन आहे, क्विक रिॲक्शन आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी परत त्याचं वेईंग केलं, परत त्याला त्याचं वजन किंवा त्याचं मास आहे ते मोजलं तर आपल्याला तितकंच मिळालं 300.23. दॅट मीन्स इज हे काय करतं, हे पुष्टी देतं कशाची, द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटरचं स्टेटमेंट. कोणती म्हणजे त्याला पुरावा देतं की ड्युरिंग केमिकल रिॲक्शन there is no gaining of matter or no loss of matter. ओके, म्हणजे काय, नायदर गेनिंग नॉर लॉस, म्हणजे कोणत्याही प्रकारे नवीन मास वाढलं नाही किंवा कमीही झालं नाही. म्हणजे टोटल मास इज कॉन्झर्व्ड ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन अँड देअरफॉर इट इज द लॉ ऑफ केमिकल or the conservation of matter that comes under the laws of chemical reaction. ह्या जे काही सगळे आहेत त्या केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल कॉम्बिनेशनचे हे लॉ, ह्याच्यापैकी हा एक लॉ आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे, आणि याचाच आपण वापर करून केमिकल इक्वेशन बॅलन्स करतो. आणि त्यामुळे द ऑल द ॲटम्स in the molecule left hand side must be equal to the all the atoms that are in the right hand side. म्हणजे जे atoms ची संख्या लेफ्ट हँड साइडला असते, म्हणजे रिॲक्टन्सची असते, तितकीच atoms ची संख्या ही राईट हँड साइडला असली पाहिजे. दॅट मीन्स द इक्वेशन मस्ट बी बॅलन्स्ड. And while balancing the chemical equation, we must have to keep some points in mind. The first point is write the chemical equation from given word equation. जेव्हा एखादा शाब्दिक माहिती दिलेली असते केमिकल इक्वेशनची, तर त्याचा वापर करून आपण काय करायचं, त्याचं कन्व्हर्जन थोडंसं मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा सिम्बॉल्स यांच्या सहाय्याने ते करून घ्यायचं. म्हणजे राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम गिवन वर्ड इक्वेशन. For example, sulfuric acid when treated with sodium hydroxide, it gives sodium sulfate and the water. It is the information of chemical reaction. In words, शब्दांमध्ये ही माहिती दिलेली आहे की सल्फ्युरिक ऍसिड आहे, when it is treated with sodium hydroxide, it gives sodium sulfate and water. बरोबर, ही शाब्दिक माहिती आपल्याला समजली. आता याचं कन्व्हर्जन आपण अशा पद्धतीने करणार की इथे सल्फ्युरिक ऍसिड आहे ते सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 मांडून घेतलं, सोडियम हायड्रॉक्साईड आहे ते सोडियम हायड्रॉक्साईडचा मोलेक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी मांडून घेतला. त्यानंतर सोडियम सल्फेट आणि H2O. अशा प्रकारे, अर्थात हे जे काही मोलेक्युलर फॉर्म्युला असतात हे फिक्स असतात, कारण मगाशी जो सेकंड लॉ आहे तो या ठिकाणी अप्लाय झालेला असतो. कारण ड्युरिंग केमिकल रिॲक्शन the constituents are bound
आर बाउंड इन द फिक्स्ड प्रपोर्शन बाय देअर वेट. त्यांच्या वजनी प्रमाणातच ते आणि फिक्स प्रपोर्शन मध्ये विशिष्ट प्रमाणातच ते एकवटलेले असतात. आणि अन्य समजा जादा जरी इथे सोडियम दिला तरी सुद्धा Na4 Na6 असं काही होणार नाही. ऑल्सो इट डिपेंड्स अपॉन द व्हॅलन्सीज. त्यांच्या व्हॅलन्सीज जे असतात त्या व्हॅलन्सीवरती हे अवलंबून असतं आणि त्यामुळे विशिष्ट वजनी प्रमाणात ते एकत्र येतात आणि मोलेक्युलर फॉर्म्युला दाखवतात. त्यामुळे कालांतराने जितका सराव तुमचा होणार तितका तुम्हाला मोलेक्युलर फॉर्म्युला अगदी सहजतेने लिहू शकणार. आणि त्यामुळे सल्फ्युरिक ऍसिड म्हटल्यानंतर H2SO4, सोडियम हायड्रॉक्साईड म्हटल्यानंतर NaOH आणि सोडियम सल्फेट आणि वॉटर म्हटल्यानंतर Na2SO4 आणि H2O याचं आपण लिहून घेतलं. बाकीच्या स्टेट आपल्याला नजरेने दिसतात, समजतात की सोडियम हायड्रॉक्साईड आहे परंतु ते पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये दिसतंय आणि त्यामुळे हे सगळं लिक्विड स्टेट मध्ये आहे. त्याच्यामधला हा H2SO4 चा हा मॉलिक्युल आहे याचा आपल्याला बाजूला काढता येणार नाही किंवा दाखवता येणार नाही बिकॉज इट इज इन द डिझॉल्व्ह स्टेट. सोडियम हायड्रॉक्साईडचं सुद्धा तसं. सोडियम हायड्रॉक्साईड तुम्हाला उड्या डोळ्याने तसं दाखवता येणार नाही बिकॉज इट इज इन द dissolved state. Okay, and therefore we can write here the aqueous state. Okay, and it is water. The second point, check. आता हे इक्वेशन आपण लिहून घेतलं अकॉर्डिंग टू द वर्ड इन्फॉर्मेशन. काही केमिकल रिएक्शनची जी काही शाब्दिक माहिती आहे त्यानुसार हे इक्वेशन लिहून घेतलं. त्यानंतर काय केलं पाहिजे, चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट बाय कम्पेअरिंग द नंबर ऑफ ऍटम्स ऑफ द कंपाऊंड्स ऑन बोथ साइड्स. ते ह्याचं निरीक्षण करायचं व्यवस्थितरित्या. काही वेळेस काय होतं की एकदा लिहिलं की फार मोठा म्हणजे बदलच नसतो, म्हणजे ऍज इट इज केमिकल इक्वेशन असतं आणि ते बॅलन्स्डच झालेलं असतं. आणि त्यामुळे फक्त आपल्याला काय केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे वेदर इट इज बॅलन्स्ड ऑर नॉट बाय comparing the number of atoms of the compounds on both sides. Okay. आता या ठिकाणी तिसरा पॉइंट कोणता आपण विचारात घेणार, राईट द मल्टिप्लाइंग फॅक्टर्स बिफोर कंपाऊंड्स ऑन बोथ द साइड. आता आपल्याला फक्त काय बदल करायचा असतो बघा, सिंपल. हे 2 मार्क किंवा 4 मार्क किंवा 3 मार्क सुद्धा ही माहिती देऊन जाते. अत्यंत सोपी असते, थोडासा सरावाची आवश्यकता असते. जेवढा तुमचा सराव चांगला होणार तितकं परफेक्ट तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार. 2 मार्कांसाठी कदाचित 1 मार्कासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिले जे 7 प्रश्न असतात पैकी 5 प्रश्न सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये बॅलन्स द फॉलोइंग केमिकल इक्वेशन अशा प्रकारचा सिंपल 1 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिथे कदाचित एखादं गाळांतर असेल म्हणजे एखादं कोइफिशियंट म्हणजे सहगुणक. फक्त आपल्याला मल्टिप्लाइंग फॅक्टरच फक्त लिहायचा असतो, बाकी काही बदल करायचा नसतो. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी H2SO4 आहे, मग H3SO4 करणार का, किंवा H2SO4 मध्ये H2SO3 H2SO5 असं करणार का, तर नाही करायचं. आपल्याला इकडचा जो काही कोइफिशियंट सहगुणक जो आहे मल्टिप्लाइंग फॅक्टर याचाच फक्त विचार करायचा की इथे समजा 1 असेल, इथे 2 असेल तर काय होईल, इथे 3 असेल तर काय होईल, बॅलन्स होतंय का, हा यांचा विचार करायचा. राईट द मल्टिप्लाइंग फॅक्टर्स बिफोर कंपाऊंड्स ऑन बोथ द साइड सो एज टू गेट सेम नंबर ऑफ ऍटम्स इन द इक्वेशन. संपूर्ण इक्वेशन मध्ये संख्या डावीकडची आणि उजवीकडची ही सारखी झाली पाहिजे यांचा आपण विचार करतो. आता याचं ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर आपल्याला दिसेल, आता ही आहे तशी तुम्ही या ठिकाणी रिएक्शन लिहिलेली आहे आणि इथे आपल्याला समजतंय की इथे Na2 आहे आणि या ठिकाणी Na हा सिंगल आहे, इथे Na कुठेच नाही, इकडे सुद्धा Na नाही, म्हणजे 2 Na. मग या ठिकाणी पेन्सिल कशाने आपण काय करणार, थोडंसं ट्रायल अँड एरर बेसिस वरती आपल्याला याची मांडणी करायची असते आणि त्यासाठी पेन्सिलचा वापर करायचा. पेन्सिलच्या साह्याने इथे सोडियम हायड्रॉक्साईडच्या अलीकडे डावीकडच्या बाजूला इथे 2 असा आकडा लिहायचा. इथे 2 का लिहायचा, 3 का नाही, तर या ठिकाणी सोडियम Na2 आहे, ठीक आहे. त्यामुळे इथे तुम्ही 2 लिहायचा आणि 2 लिहिल्याच्यामुळे काय झालं की 2 Na झाले, त्याचबरोबर 2 ऑक्सिजन झाले आणि 2 हायड्रोजन झाले. समजते का बघा, 2 ऑक्सिजन 2 हायड्रोजन आणि 2 Na. तर 2 Na आपण इथे या ठिकाणी बघितलेलंच आहे. इथे आता 2 ऑक्सिजन झाले आणि इथे 4 ऑक्सिजन आहेत, म्हणजे रिएक्टंट्स मध्ये 6 ऑक्सिजन आहेत. मग प्रॉडक्ट मध्ये 6 ऑक्सिजन आहेत का असं बघायचं. या ठिकाणी 4 ऑक्सिजन दिसतात बघा, इथे 4 ऑक्सिजन आहेत आणि या ठिकाणी 1 ऑक्सिजन आहे. म्हणजे परत काय झालं, इथे ऑक्सिजन इम्बॅलन्स झाला, इथे 5च ऑक्सिजन दिसत आहेत. While at the left hand side there are 6 oxygen atoms, 6 ऑक्सिजन ऍटम आहेत, ठीक आहे. मग आपल्याला परत विचार करावा लागेल की इथे बदलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. तर इथे समजा जर तुम्ही एकाचे 2 केलात, इथे सोडियम सल्फेट 2 केलात तर मोठा फरक पडणार. तर इथे 2 लिहिल्याच्यामुळे इथे 4 Na होणार, 2 into 2
2Na2 म्हणजे काय, सोडियमची किती होणार, 4 ऍटम्स होणार, ऍटमची संख्या 4 ने वाढणार. मग इथे जाण्यापेक्षा सुरुवातीला आपण ट्रायल मध्ये इथे घेतलं तर मग इथे 2H2O जर लिहिले तर काय होईल, इथे 2 ऑक्सिजन पूर्ण होतील, इथे 4 ऑक्सिजन आहेत म्हणजे एकूण 6 ऑक्सिजन होतील. परंतु हायड्रोजनची संख्या इथे काय होईल, इथे 4 हायड्रोजन्स होतील. बरोबर, 2H2 म्हणजे काय होतील, बेधुनी 4 हायड्रोजन होतील. मग या ठिकाणी 4 हायड्रोजन आहेत का बघायचं. ठीक आहे, आता इथे आपण 2 लिहिणार आहोत. 2 लिहिल्यामुळे काय झालं की 2 हायड्रोजन इथले झाले आणि हे H2 म्हणजे 4 हायड्रोजन झाले. इथे एक सल्फर आहे, इथे एक सल्फर होणार आहे, 4 बाकीचे ऑक्सिजन आपण हे करणार आणि त्यामुळे आपल्याला पुढे इथे 2 लिहिले. बरोबर, आणि त्याच्यानंतर H2O च्या ठिकाणी परत आपल्याला 2 लिहायचं असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ती रिॲक्शन आहे ती बॅलन्स होते. बॅलन्स रिॲक्शन होणे म्हणजेच काय होणे, द नंबर ऑफ atoms at the left hand side is equal to the number of atoms in the molecule at राईट हँड साइड. डावीकडचे मोलेक्युल्स जे आहेत, रिॲक्टन्स जे आहेत, त्यांच्यामध्ये ऍटमची संख्या आणि उजवीकडील ऍटमची संख्या ही सारखी असली पाहिजे. ठीक आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला टेबल वगैरे असं करून दाखवलेलं आहे. असं टेबल वगैरे काय करण्याची आवश्यकता नाही. एवढं डिटेलमध्ये 2-3 मार्काचा मोठा प्रश्न एक रिॲक्शन देऊन विचारला जात नाही. फक्त ते समजावं, व्यवस्थितरित्या समजावं की ही बॅलन्स करत असताना कशा पद्धतीचा थिंकिंग प्रोसेस करायची आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पेन्सिलच्या साहाय्याने आधी लिहायचं आणि हलक्या हाताने लिहायचं, कारण कदाचित इथे आता एका स्टेप मध्ये आपण जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स झाली, परंतु प्रत्येक वेळेला एका स्टेप मध्ये रिॲक्शन बॅलन्स होईलच असं सांगता येत नाही. थोडंसं काही वेळेस इथे 2चे 3 करावे लागतील, इथे 3चे 4 करावे लागतील आणि त्याच्यानंतर मग त्याचं बॅलन्सिंग कम्प्लीट होईल. आणि त्यासाठी म्हणून पेन्सिलने पहिलं आधी रफ वर्क करायचं किंवा रफ मध्ये मागच्या पानावरती ही केमिकल रिॲक्शन बॅलन्स करायची आणि त्याच्यानंतर पेअर मध्ये डायरेक्ट या ठिकाणी त्याचे जे काही उत्तर असेल ते लिहायचं. नवीन वाढलेला जो नंबर असेल तो त्या ठिकाणी दाखवण्यासाठी पेन्सिलच्या साहाय्याने त्याला अंडरलाईन करायचे, डबल अंडरलाईन, म्हणजे जेणेकरून तुम्ही ते इंडिकेट दाखवताय परीक्षकाला, पेपर तपासणाऱ्याला, की या ठिकाणी त्यांनी नंबर ऑफ ऍटम्स वाढवलेले आहेत किंवा चेंज केलेला आहे. म्हणजे इट इज द वे ऑफ रायटिंग द आन्सर इन द एक्झाम पेपर. म्हणजे परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना तुम्ही कशा पद्धतीने ते मांडणी करणार आहे, क्वालिटी दाखवणार रिप्रेझेंटेशन मध्ये, तर अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, आणि सोप्या केमिकल इक्वेशन तुम्हाला पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दिलेले आहेत. त्यांचा सराव तुम्ही तुमच्या पत्रेवरती, वहीमध्ये किंवा पाटीवरती तुम्ही करा. काही शंका असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता. शंका निश्चित असतात. जो पेपर जे सराव करणार, सोडवणार केमिकल इक्वेशन, त्यांना 1-2 ठिकाणी 100% ती शंका उपस्थित होणार. आता तुम्ही शंका विचारणार त्याच्यावर मला समजणार तुम्ही किती मेहनत घेतलेली आहे, किती कोणकोणत्या रिॲक्शन्स किंवा इक्वेशन्स सोडवलेले आहेत आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर काही एक्झाम्पल्स या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन असा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला अशी इक्वेशन दिलेलं असणार, Ag प्लस HCl gives AgCl प्लस H2. हे तुम्हाला दिलेलं असणार. मोलेक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काढण्याची किंवा लक्षात ठेवण्याची फार गरज भासणार नाही, पण आपला अभ्यास असावा म्हणून आपण ते मोलेक्युलर फॉर्म्युला आहे ते सातत्याने सराव करावा. आता ही पहिली जी इक्वेशन आहे ते बॅलन्स करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा. इथे Ag आहे, इथे HCl आहे, इथे AgCl झाला आणि इथे H2 झाला. आता H2 आहे, इथे एक सिंगल H आहे, हायड्रोजन आहे, त्यामुळे आपल्याला इथे 2HCl लिहावं लागेल एवढं कळालं. पण 2HCl लिहिल्यामुळे काय झालं की क्लोरीन ऑल्सो बिकम्स 2, म्हणजे क्लोरीनची नंबर ऑफ ऍटम्स बिकम्स 2 आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2 आणण्यासाठी इथे AgCl2 लिहायचं का, तर नाही, तर तो मोलेक्युलर फॉर्म्युला डिस्टर्ब होईल, हे लक्षात घ्या. इथे AgCl2 लिहिला तर मोलेक्युलर फॉर्म्युला चुकला किंवा बदलला, तर मोलेक्युलर फॉर्म्युलामध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नाही आणि त्यामुळे आपल्याला फक्त मल्टिप्लाइंग फॅक्टर बदलायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी इथे 2 लिहिणार, म्हणजे 2 into AgCl म्हणजे 2 molecules of AgCl असं त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे आपण इथे 2 लिहिला, तर इथे 2 लिहिल्यामुळे काय झालं की इथे Ag सुद्धा 2 लागणार, 2 क्लोरीन होतील इथे आणि इथे Ag2 लागणार आणि त्यामुळे आपल्याला ते लिहित असताना अशा पद्धतीने लिहावं लागेल. इथे HCl 2HCl 2AgCl आणि त्याच्यामुळे इथे 2Ag असा बदल
करावा लागेल. म्हणजे आता या ठिकाणी काय झाली ही बॅलन्स रिॲक्शन झाली. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ऍक्वियस असेल किंवा गॅसियस स्टेट वगैरे असेल, तर त्याचं मेन्शनिंग त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं असेल तर ते करावं लागेल. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ बॅलन्सिंग साठी. बघा मॅग्नेशियम फास्ट थोडंसं होत असेल तर सांगा सर तुम्ही फास्ट जाताय, नाहीतर मी माझ्या गतीने आता जसं चाललोय तसं मी चालत राहीन. पण तुम्हाला समजतंय का बघा, कोणत्या इक्वेशन मध्ये बॅलन्स करत असताना किंवा कोणता पॉईंट जर लक्षात आलेला नसेल, कोणती शंका असेल तर तुम्ही मध्येच विचारू शकता, तुम्हाला सांगितलेलंच आहे. माझा आवाज येतोय ना, ऐकू येतोय ना तुम्हाला? ते एकटाच मी इथे बदलत आहे. हा ओके ओके. Magnesium plus oxygen, Mg plus O2 gives MgO. It is the example which is given to you for balance purpose. बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला हे असं एक्झाम्पल दिलेलं असेल. मग तुम्ही काय करणार, इथे Mg आहे, इथे O2 आहे आणि MgO. मग तुमच्या लक्षात येईल इथे निरीक्षण केल्यानंतर इथे लेफ्ट हँड साइडला रिॲक्टन्स मध्ये O2 आहे आणि या ठिकाणी प्रॉडक्ट मध्ये एकच ऑक्सिजन दिसतोय. मग MgO2 करणार का, तर नाही. आपल्याला या ठिकाणी 2 लिहिलं पाहिजे. मग इथे 2 लिहिलं तर मॅग्नेशियम सुद्धा 2 होतील. इथे 2Mg प्लस O2 गिव्स 2MgO. म्हणजे अशा पद्धतीने आपण लिहिणार 2Mg प्लस O2 गिव्स 2MgO. अशा पद्धतीने आपण मांडणी त्याची केली किंवा लिहिलं. फक्त आपण काय बदललं, त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर किंवा कोइफिशियंट एवढा बदलला, बाकी कोणत्याही प्रकारे मोलेक्युलर फॉर्म्युला मध्ये चेंज केला नाही. एवढं काम करायला तुम्हाला 1 मार्क मिळून जातो सहज. किंवा 2 मार्कासाठी सुद्धा जर थोडीशी क्लिष्ट अशी रिॲक्शन असेल तर 2 मार्क. तर मला वाटत नाही 2 मार्कांसाठी तुम्हाला कठीण करून केमिकल रिॲक्शन बॅलन्स करा असा प्रश्न विचारला जाईल. एकदम सिंपल हा प्रश्न 1 मार्कांसाठी विचारण्याची शक्यता अधिक आहे. ठीक आहे. KClO3 पोटॅशियम क्लोराइड, ही मेथड जी आहे ती तुम्ही इयत्ता 8वी मध्ये लॅबोरेटरी प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन, प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन तयार करण्याच्या वेळेला ही रिॲक्शन तुम्ही बघितलेली आहे. आणि पोटॅशियम क्लोराइड वापरला. पोटॅशियम क्लोराइडला उष्णता दिली असता पोटॅशियम क्लोराइड तयार होतं आणि ऑक्सिजन गॅस आहे तो लिबरेट होतो. अँड दॅट रिॲक्शन टेक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट मॅंगनीज डायऑक्साइड. मॅंगनीज डायऑक्साइड त्याला आतमध्ये ऍड केलेलं असेल तर ही रिॲक्शन जलद गतीने होते, पटकन होते, अगदी अल्प उष्णतेवरती. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यातून जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन मिळतो. म्हणजे लॅबोरेटरी प्रिपरेशन ऑफ ऑक्सिजन साठी ही रिॲक्शन. आता तुम्ही बघाल इथे KClO3 आणि या ठिकाणी ट्वाईस KCl असं दिलेलं आहे, बरोबर. त्याचबरोबर इथे O2 आहे, ऑक्सिजन आहे, आणि इथे O3 आहे, म्हणजे इथे इम्बॅलन्स आहे. मग आपल्याला ते बॅलन्स करायचं असणार आहे. मग बॅलन्स करण्यासाठी काय करणार, या ठिकाणी O2 आहे, इथे 2 लिहिलं तर 2 दुणे 4 ऑक्सिजन होतील. आणि इथे 3च्या पटीमध्ये इथे समजा 1 आहे, म्हणजे इथे ऑक्सिजन O3 झाले. ठीक आहे. परंतु इथे समजा जर इथे कोइफिशियंट काय बदलणार, 1 नंतर 2 लिहिणार, इथे 2 लिहिला तिथे बेत्रिक 6 होतील, 6 ऑक्सिजन होतील, बरोबर. इथे 2 लिहिल्यामुळे इथे ऑक्सिजनची संख्या किती होणार, बेत्रिक 6 ऑक्सिजन होणार. परंतु 6 ऑक्सिजन लिहिण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, इथे 3 लिहावं लागेल. बघा 3O2 असं करावं लागेल. मग इथे 2 KClO3 असं म्हटल्यामुळे काय झालं, इथे 2 KCl इथे येणार आणि अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स होईल. 2 KClO3 गिव्स 2 KCl प्लस 3O2. अशा प्रकारे ही केमिकल जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स होईल. केमिकल इक्वेशन जे आहे ते बॅलन्स होईल. त्यानंतर ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन कशाची आहे बघा. हा सिंपल तुम्ही प्रयोग घराकडे कधीतरी केला असाल किंवा होतो. कसा, साखर आहे, इट इज द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ शुगर. इट इज डायसॅकराइड C12H22O11. आपली घरातली जी काही साखर आहे चहामध्ये वापरतो ती साखर, ही साखर त्याला उष्णता दिली. साखर ही अरिस्फटिक सफेद रंगाचा स्फटिक असलेला पदार्थ आहे, त्याला उष्णता दिली तर त्याच्यामधील पाणी जे आहे ते निघून जातं. H2O जे आहे ते तेवढं निघून जातं, कारण याच्यामध्ये बाकी काही कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन H2O निघून जातो आणि शिल्लक राहतो तो कार्बन, म्हणजे करपलेली साखर त्या ठिकाणी शिल्लक राहते. आता इथे बॅलन्स करण्यासाठी इथे C12 आहे, या ठिकाणी आपण 12C लिहिला. इथे H22O11 आणि H2O तयार होतोय.
ठीक आहे. आपण बघितल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की ऑक्सिजन O आहे, O11 म्हटलाय, त्या ठिकाणी 11 लिहिलंय की 11H2O, आणि त्यामुळे काय झालं 11 into 2 दॅट इज 22, आणि त्यामुळे थेटच आपल्याला हे बॅलन्सिंग मिळतं. 12 कार्बन आणि 11H2O. C12H22O11 that is sugar when heated it gives carbon and water molecules, 12 carbon and 11 H2O molecules. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही काय आता मी सिंपल घेतलेले आहेत. हे सिंपल तुम्ही आणखीन खूप एक्झाम्पल सिंपल केमिकल इक्वेशनची पुस्तकामध्ये ह्या प्रकरणामध्येच दिलेली आहेत. तुम्ही काय करू शकता, ती सॉर्ट आउट करा स्वतंत्र वहीमध्ये किंवा स्वतंत्र फुलस्केप मध्ये, ती स्वतंत्र काढा, त्यांची प्रॅक्टिस करा, किंवा पाटी पेन्सिलचा वापर करून पाटीवरती सुद्धा जरी त्याची प्रॅक्टिस केली, किंवा जुने कागद असतील गेल्या वर्षीच्या वयांमध्ये शिल्लक असलेले, किंवा जुन्या भावंडांच्या जुन्या वयांमधले जे कागद आहेत ते जरी घेऊन तुम्ही त्याच्यावरती लिहून प्रॅक्टिस केली तरी सुद्धा चालू शकेल. प्रॅक्टिस महत्वाची. प्रॅक्टिस करत असताना कोणती शंका निर्माण झाली मनामध्ये तर ती तुम्ही विचारू शकता. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन 4 आपण बघू आणि त्यानंतर आपण थांबू. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन आता इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबरीने एक फक्त रिएक्शन माझ्या माहितीनुसार इयत्ता 10वीला ऍड झालेली असेल. द फर्स्ट रिएक्शन इज द कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन, द डेफिनेशन ऑफ कॉम्बिनेशन रिएक्शन, सिंपल डेफिनेशन. ह्या सगळ्या डेफिनेशन एकदम सिंपल दिलेल्या आहेत. आणखी याच्यापेक्षा वर्डिंग तुमच्याकडे जर कुठे वेगळी असेल तुम्ही वापरू शकता. फक्त त्याच्यामध्ये कुठे चुका होणार नाही याची दक्षता घ्या. सिंपल डेफिनेशन या ठिकाणी मी मांडलेले आहे बघा. द केमिकल रिएक्शन in which two or more reactants react to give single product is called as combination reaction. आता शब्दांचा अर्थ जरी तुम्ही लक्षात घेतला तरी सुद्धा ही जी रिएक्शन आहे ती तुम्ही तयारही करू शकता. कॉम्बिनेशन म्हणजे काय? संयोग. कॉम्बिनेशन म्हणजे काय? संयोग. मग संयोग कोणाचा होणार? एकट्याचा संयोग होईल का? संयोगासाठी किमान 2 घटकांची आवश्यकता असते त्या ठिकाणी रिएक्टंट्स, बरोबर. किमान 2 रिएक्टंट्स त्या ठिकाणी असले पाहिजे, किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट्स असले तरी सुद्धा त्यांचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. आणि त्यामुळे केमिकल रिएक्शन इन विच 2 or more reactants reacts to give the single product is called the combination reaction. ओके. अशा प्रकारे कॉम्बिनेशन रिएक्शनची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. फॉर एक्झाम्पल, हायड्रोक्लोरिक ऍसिड इज ट्रीटेड विथ द अमोनिया यूज अमोनियम क्लोराईड. अर्थात ही रिएक्शन अशा पद्धतीची असते. हायड्रोक्लोरिक ऍसिड मगाशी जसं सांगितलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड इज द हायड्रोजन क्लोराईड गॅस. इट इज व्हेन पास्ड थ्रू द वॉटर इट गिव्ह हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हा हायड्रोजन क्लोराईड डिझॉल्व्ह स्टेट मध्ये असतो, आणि ज्यावेळेला जास्त प्रमाणात आपण हायड्रोजन क्लोराईड गॅस पाठवतो त्यावेळेला ते जे काही ऍसिड आहे ते हायली कॉन्सन्ट्रेटेड बनतं, अगदी सहज बनतं, आणि त्यामुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त असल्या कारणामुळे again that dissolved hydrogen chloride gas is trying to escape from that liquid. जसं आपला पिण्याचा सोडा असतो बघा, पिण्याचा सोडा लक्षात घ्या. तुम्ही मार्केटमधून जे काही एरेटेड बिव्हरेजेस घेता कोणत्याही प्रकारचे, तुम्ही वरचं प्रेशर रिलीज केलं, त्याचं झाकण ओपन केलं की आतलं बुडबुडे तुम्हाला दिसतात. असं का? तर आतला कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. ओके. अगदी त्याचप्रमाणे अल्प प्रमाणात का असेना हायड्रोजन क्लोराईड गॅस हा एस्केप होत असतो, तिथून निघत असतो त्या ऍसिड मधून, आणि त्याचे फ्युम्स या ठिकाणी दिसतात. इथे कुठेही एकमेकाचा संपर्क नाही आहे बघा. इथे टेस्ट ट्यूब मध्ये हायड्रोजन क्लोराईड आहे, आणि अमोनियामध्ये हा जो ग्लास रॉड आहे, काचेची कांडी आहे, हात कांडी किंवा ग्लास रॉड हा डिप केला अमोनियामध्ये, आणि थोडासा त्याला इकडून चिकटून आलाय बघा अमोनिया लिक्विड स्टेट मधला, आणि त्याचा फक्त या ठिकाणी त्याचा संपर्क आणलाय, बरोबर. एकदम क्लोज कॉन्टॅक्ट नाहीये या ठिकाणी, एकदम त्याच्या मध्ये ऍडिशन नाहीये, ते ऍडिशन केलेली नाहीये. फक्त हायड्रोजन क्लोराईड गॅस त्याचे फ्युम्स या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर अमोनिया इथे लिक्विड स्टेट मध्ये आहेत, आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की अमोनियम क्लोराईड तयार होतं. ठीक आहे. आता तुम्ही बघाल की ते व्हाईटिश कलर्ड फ्युम्स आहेत, बरोबर. ऍक्च्युअली इट इज सॉलिड इन स्टेट. हे जे फ्युम्स आहेत हे सॉलिड असतात, फक्त एकमेकापासून दूर असल्यामुळे ते आपल्याला दिसतात गॅसियस स्टेट मध्ये, आणि ज्या वेळेला थोडंसं कंडेन्सेशन होतं किंवा हे बाजूला जाऊन बसतात त्यावेळेला कुठच्या तरी भिंतीवरती, कुठच्या तरी पृष्ठभागावरती जाऊन ते
साचतात व त्या ठिकाणी सेटल डाऊन होतात आणि त्यामुळे इथे म्हटलेलं आहे बघा सॉलिड स्टेट. आता तुम्ही म्हणाल की दाखवत असताना तुम्हाला फ्युम्स दाखवलेत, इथे लिहित असताना गॅसियस स्टेट लिहिलं पाहिजे होतं, बट ऍक्च्युअली द अमोनियम क्लोराइड इज इन सॉलिड स्टेट, बट द रिएक्शन्स आर लाईक दिस अँड देअरफॉर इट appears like the fumes of ammonium chloride. इथे अमोनियम क्लोराइडच्या फ्युम्स तयार होतात. ओके, लक्षात आलं? इथे ही रिएक्शन आहे अशा प्रकारची. NH3 प्लस HCl gives NH3Cl. या ठिकाणी सुद्धा अमोनियाच्या गॅसियस स्टेट मध्ये त्याचं रूपांतर होतं. हा अंडर प्रेशर असतो अमोनिया आणि त्याचं प्रेशर या ठिकाणी दिलेलं होतं बाहेर आणल्याच्या नंतर आणि अशी रिएक्शन दिसून येते. त्याच्यानंतर द नेक्स्ट रिएक्शन इज द सिंपल रिएक्शन. तुम्ही ही रिएक्शन कदाचित प्रयोगशाळेमध्ये करून बघितलेली असाल. द मॅग्नेशियम रिबर्न्स व्हेन बर्न्ड इन ऑक्सिजन ऑर बर्न्ड इन एअर, देअर इज इट बर्न्स विथ the bright flame and it gives the ash of the magnesium oxide. ते राख तयार होते आणि ब्राईट कलरची फ्यूम्स तयार होते. या ठिकाणी मी हा पिक्चर फोटो दाखवलेला आहे बघा की पेअर ऑफ टंग मध्ये चिमट्यामध्ये इथे ही मॅग्नेशियमची रिबन धरली आणि ती पेटवल्याच्या नंतर व्हाईट कलरची जी ब्राईट फ्लेम आहे त्या ब्राईट फ्लेमने ती जळते आणि त्याच्यानंतर काय होतं ती मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. म्हणजे या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे बघा. Magnesium and oxygen reacts to give the magnesium oxide. म्हणजेच या ठिकाणी परत डेफिनेशन कडे आपण येऊ. जनरलाइज स्टेटमेंट आपण करतोय डेफिनेशन मध्ये. The chemical reaction in which two or more reactants reacts to give a single product is called as combination reaction. काही वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या सोर्स मध्ये म्हणजे क्लासमध्ये असेल किंवा कोणत्या तरी पुस्तकामध्ये असेल तर वेगळी थोडीशी फक्त रिअरेंजमेंट केलेली दिसेल. म्हणजे कशी रिअरेंजमेंट बघा, कन्फ्युज होऊ नका फक्त. द केमिकल रिएक्शन इन विच ए सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म्ड फ्रॉम टू ऑर मोर रिएक्टर्स. म्हणजे हा सिंगल प्रोडक्ट आहे सुरुवातीला घेतला. सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म्ड फ्रॉम टू ऑर मोर रिएक्टर, हा भाग पुढे घेतला. इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. द मिनिंग इज सेम. ओके, ह्याचा अर्थ हा सारखा आहे, काही बदल नाही. ओके, त्याच्यामुळे कन्फ्युजनची आवश्यकता नाही. कन्फ्युज होऊ नका. तुम्ही जी एक डेफिनेशन पाठ कराल ती डेफिनेशन व्यवस्थितरित्या फक्त लिहा, त्याच्यामधली स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. अशा प्रकारे इट इज द फर्स्ट टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. देन द नेक्स्ट टाइप ऑफ केमिकल रिएक्शन इज डिकम्पोजिशन रिएक्शन. It is exactly the opposite to the combination reaction. Combination reaction मध्ये two or more reactants to give single product. अशा प्रकारे आपण वर्डिंग केलं. आता या ठिकाणचे वर्डिंग थोडंसं डेफिनेशन मध्ये थोडंसं बदलतं. केमिकल रिएक्शन इन विच सिंगल रिएक्टंट. मागच्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हटलेलं होतं, टू ऑर मोर रिएक्टंट. या ठिकाणी काय म्हटलं, सिंगल रिएक्टंट रिएक्ट्स टू गिव्ह टू ऑर मोर प्रोडक्ट्स इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. या ठिकाणी विघटन होतं. म्हणजे एका रिएक्टंट पासून दोन किंवा अधिक प्रॉडक्ट तयार होतात म्हणून त्याला डिकम्पोजिशन असं म्हटलं जातं. विघटन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया असं त्याला म्हटलं जातं. द केमिकल रिएक्शन इन विच सिंगल रिएक्टंट रिएक्ट्स टू गिव्ह टू ऑर मोर प्रोडक्ट्स इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं ते परत आपण या ठिकाणी बघतोय. शुगर इज स्ट्रॉंगली हिटेड टू गिव्ह वॉटर वेपर्स अँड कार्बन रेसिड्यू. या ठिकाणी दाखवले बघा, ही शुगर आहे, साखर आहे, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल साखर. आणि ह्या साखरेपासून त्याला उष्णता दिली तर ही ज्वलनाची अभिक्रिया होते, जळते आणि फक्त एक टाळ कार्बन फक्त या ठिकाणी शिल्लक राहतो. टाळ थोडक्यात, हा TAR टाळ. म्हणजे ही रिएक्शन अशा पद्धतीने C12H22O11 gives 12 कार्बन प्लस 11 H2O. ओके, दुसरी रिएक्शन सुद्धा आपण एकदम सुरुवातीला बघितली. कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हिटेड टू गिव्ह कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड गॅस. बरोबर. आता मगाशी रिएक्शन इव्हॅपोरेटिंग डिश दाखवलेली होती. इथे आपण काय घेतलेलं, टेस्ट ट्यूब घेतलेली आहे. ठीक आहे, हार्ड ग्लास टेस्ट ट्यूब. त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतला, त्याला हिटिंग केलं, उष्णता दिली. आता याच्यामधून कार्बन डायऑक्साईड तयार झाला. आता तयार झालेला वायू हा कार्बन डायऑक्साईडच कसा, का कार्बन डायऑक्साईड आहे, कशावरून कार्बन डायऑक्साईड तयार झाला, कशावरून ऑक्सिजन तयार झाला नाही किंवा अन्य कोणता वायू तयार झाला नाही, हे कसं चेक करणार. तर इट इज confirmed by using lime water test. That means that gas is
passed through lime water. Actually, the lime water is clear, transparent solution, just like water. पाण्याप्रमाणे स्वच्छ, नितळ अशा पद्धतीने हे लाईम वॉटर असतं. And when the carbon dioxide is passed through that clear, transparent lime water, that lime water turns milky. It is because of there is formation of calcium carbonate inside the lime water. आता लाईम म्हणजेच काय? लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यामध्ये असतं आणि हे उलटी रिव्हर्स रिॲक्शन या ठिकाणी होते. CaO प्लस हे CaO जे आहे ते पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये आहे, म्हणजेच लाईम वॉटर आहे. आणि थोडंसं विरघळलं की ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं, CaOH ट्वाईस बनतं. CaO राहत नाही डिझॉल्व्ह स्टेटमध्ये, CaOH ट्वाईस बनतं. आणि त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड ऍड होतो आणि CaCO3 तयार होतं. CaCO3 इज बिंग वॉटर इनसोल्युबल. इट शोज फॉर्मेशन ऑफ particles of solid particles of whitish calcium carbonate, and therefore that clear transparent lime water becomes milky white colored solution. म्हणजे अशा प्रकारे ही रिएक्शन आपल्याला सांगता येते. The third type of the chemical reaction is displacement reaction. Displacement reaction. आता ही displacement reaction ची डेफिनेशन बघा. आता हे थोडेसे वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत, ह्या तुम्हाला पर्टिक्युलर पार्ट करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. डिस्प्लेसमेंट रिएक्शन पण नाव लक्षात ठेवा. डिस्प्लेस करणे, प्लेस म्हणजे ठेवणे आणि डिस्प्लेस करणे म्हणजे बदल करणे. द केमिकल रिएक्शन इन विच प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट in a compound is taken by more reactive element by formation of its own ion is called as displacement reaction. बघा थोडंसं एक्झाम्पल कडे जाऊ आपण आधी पहिलं आणि त्याच्यानंतर मग परत डेफिनेशन कडे येतो. तर केमिकल रिएक्शन आता या ठिकाणी बघा एक्झाम्पल इज द आयर्न नेल डीप इन वॉटर कॉपर सल्फेट सोल्युशन यूज आयर्न सल्फेट अँड डिपॉझिशन ऑफ कॉपर. वी हॅव टू परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन द लॅबोरेटरी. प्रयोगशाळेमध्ये त्याला आपली आपली शाळा सुरू होईल त्यावेळेला हा एक प्रयोग आपल्याला केमिकल रिएक्शन मध्ये करायचा असणार आहे. आता हा प्रयोग कसा केलाय या ठिकाणी कॉपर सल्फेट टेस्ट ट्यूब मध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं. ही इट इज व्हेरी स्लो रिएक्शन, एवढं दिसत नाही, एवढं हे आहे ना एवढी आयडियल कंडिशन मध्ये केलेली रिएक्शन आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित कॉपर डिपॉझिट झालेला दिसतोय. कॉपरी कलर मात्र दिसतो. इथे आयर्न दिला आहे म्हणजे आयर्न लोखंडी खिळा आहे किंवा टाचणी, आपण टाचणी घेतो शक्यतोवर तो लोखंडी खिळा आणि तो कसा आहे स्वच्छ दिसतोय बघा आधी सुरुवातीला. याच्यावरती कोणत्याही प्रकारचं रस्टिंग नाही, हा आयर्न आहे, लोखंड आहे आणि त्याला आपण कॉपर सल्फेट मध्ये डिप करून ठेवला. and it is allowed to react with each other, then there is formation of ferrous sulfate and the color of copper sulfate is blue in color while the color of ferrous sulfate solution is green in color. इथे तुम्हाला थोडासा ग्रीनिश टोन दिसेल, ग्रीनिश त्याची हिरवट अशा प्रकारची घास दिसेल, पूर्णतः दिसून येत नाहीये परंतु प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये आपण बघतो त्यावेळेला आपल्याला कलर चेंज दिसतो. इथे थोडंसं फेंट कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि आपण ही एकदम फार स्लो रिएक्शन आहे म्हणजे 10-12 तास ह्याला जावं लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ही रिएक्शन दिसते आणि त्यामुळे अशा प्रकारे हा फोटो आपल्याला अधिक माहिती देऊन जातो. आता आपण या इथे रिएक्शन कडे आपल्या डेफिनेशन कडे येऊया. बघा केमिकल रिएक्शन द प्लेस ऑफ आयर्न, या ठिकाणी कॉपर सल्फेट मधला कॉपर जो आहे इट इज इट इज लेस रिएक्टिव्ह दॅन आयर्न. आयर्न पेक्षा कॉपर हा कमी रिएक्टिव्ह आहे. आयर्न इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर अँड देअरफॉर आयर्न डिस्प्लेसेस कॉपर. कॉपरला बाजूला काढून टाकतो आणि आयर्न सल्फेट तयार होतो, फेरस सल्फेट तयार होतं. ओके म्हणजे थोडक्यात काय बघा केमिकल रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयर्न ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इट इज लेस रिएक्टिव्ह एलिमेंट द प्लेस ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन ए कंपाऊंड, हे कंपाऊंड आहे इज टेकन बाय मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट परंतु नुसतं एलिमेंट जसा तसं त्याने ही जागा ऑक्युपाय केली का, बॉन्डिंग केलंय का, तर नाही. इट इज ओनली पॉसिबल व्हेन इन द आयोनिक स्टेट, त्याचा आयन तयार झालेला असेल तरच हा बॉन्डिंग तयार होणार आहे. आणि त्यामुळे पुढे आपण डेफिनेशन मध्ये म्हणतो बघा एलिमेंट
less reactive element in a compound is taken by more reactive element by formation of its own ion. याचा स्वतःचा आयन तयार यात टू प्लस अशा प्रकारचा आयन तयार होतो. एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड देन देअर इज द केमिकल रिएक्शन. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आपल्याला सांगता येते. किंवा एक एक्झाम्पल आणखीन पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. द लेड इज डिप इन द कॉपर सल्फेट सोल्युशन. याचे छोटेसे बीड्स असतात लेडचे, म्हणजे धातू आहे अर्थात आपल्या प्रयोगशाळेमध्ये असताना त्याचे छोटे छोटे गोळे असतात, त्याचे मणी असतात आणि ते आपण कॉपर सल्फेट मध्ये टाकले तर लेड सल्फेट तयार होतं. बिकॉज लेड इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर अँड देअरफॉर इट शोज फॉर्मेशन ऑफ लेड सल्फेट अँड देअर इज डिस्प्लेसमेंट ऑफ द कॉपर मेटल. मेटॅलिक कॉपर सेपरेट होतो. इथे मेटॅलिक कॉपर तुम्हाला दिसतोय. सेम रिएक्शन या ठिकाणी दिसते, फक्त या ठिकाणी इथे आयर्न लेडच्या ठिकाणी इथे लेड टाकलेला असतो. ठीक आहे, तर इथे हे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अँड टुडे द लास्ट रिएक्शन इज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आजच्या आपल्या तासाची ही शेवटची रिएक्शन असेल, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. थोडासा हा त्याचं डेफिनेशन आहे ती बदल आहे थोडंसं. आपण आधी पहिले एक्झाम्पल बघू. पोटॅशियम क्रोमेट, बेरियम सल्फेट समजा जर घेतलं आणि ही सुद्धा प्रयोगशाळेमध्ये आपल्याला करायची आहे रिएक्शन, पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट. तर तुमच्या लक्षात येईल की पोटॅशियम क्रोमेट जे आहे इट इज द क्लिअर ट्रान्सपरंट वॉटर लाईक सोल्युशन. हे वॉटर सोल्युबल असतं पोटॅशियम क्रोमेट. त्यानंतर बेरियम सल्फेट सुद्धा काय असतं, ते वॉटर सोल्युबलच असतं आणि त्यामुळे हे क्लिअर पाण्याप्रमाणे त्यांचं सोल्युशन तयार होतं. आतमध्ये काय आहे आपल्याला काही समजत नसतं. त्याच्यानंतर आपण समजा हे एकमेकांमध्ये मिक्स केले किंवा एक टेस्ट ट्यूब दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये जर उपडी केली, ओतली, तर काय होतं की त्याची क्विक रिएक्शन होते, विगळस रिएक्शन, इन्स्टंट, लगेच ही रिएक्शन होते. अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ द वॉटर इनसोल्युबल बेरियम क्रोमेट. वॉटर इनसोल्युबल बेरियम क्रोमेट तयार होतं. बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट पासून बेरियम क्रोमेट तयार होतं विच इज वॉटर इनसोल्युबल अँड देअरफॉर इट टर्न्स मिल्की और इट बिकम्स टर्जिड. इथे थोडीशी गढूळपणा येतो, अर्थात हा खराब नसतो, तर सफेद कलरचा असतो किंवा आणखी वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा झाक असलेले इथे प्रेसिपिटेट तयार होते. याला प्रेसिपिटेट म्हणायचं. प्रेसिपिटेट म्हणजे वगळी मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर साका. वॉटर इन्सोल्युबल कंपोनंट तयार होतो आणि त्यामुळे त्याचा साका तयार होतो. आणि इफ वी कीप ॲज इट इज फॉर सम टाइम देन we can observe there is a settlement of that barium chromate at the bottom of the solution. या सोल्युशन मध्ये बेरियम क्रोमेट हे तळाशी जमा झालेलं दिसते. रिएक्शन अशा प्रकारची राहते की पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 प्लस बेरियम सल्फेट BaSO4 use barium chromate BaCrO4 which is white in color. Therefore I showed here with the white color. And there is formation of water soluble potassium sulfate K2SO4. पोटॅशियम सल्फेट तयार होतं ते या सोल्युशन मध्ये शिल्लक राहतं. आणि काय शिल्लक असेल ते वॉटर असेल, H2 असेल, तो कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे आपण या रिएक्शन मध्ये तो लिहित नाही. तर अशा पद्धतीने ही डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन झाली. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन ही त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं. आणि या ठिकाणी आपण त्यामुळे डेफिनेशन अशा पद्धतीने लिहू शकतो बघा. द केमिकल रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज. इथे काय झालं, एक्सचेंज ऑफ आयन्स तयार झालं. एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन रिएक्शन. आता तुम्ही म्हणाल की नुसतं एवढंच लिहिलं तर चालेल का, तर चालणार नाही. नुसतं एक्सचेंज ऑफ आयन झालं आणि इथे प्रेसिपिटेशन झालं नाही तर त्याला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणत नाही. पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला याची अधिक डिटेल मध्ये माहिती असणार आहे. आता त्याच्याकडला फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, त्याची डेफिनेशन, एक्झाम्पल आणि त्याचं एक स्पेसिफिकेशन आहे दॅट इज प्रेसिपिटेशन. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इज द प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. आणि व्हॉट इज प्रेसिपिटेट? Precipitate means water insoluble component. One of the component is water insoluble. That means it shows precipitate. Okay. आणि
हा जो साखा आहे तो कालांतराने तळाशी जमा होतो. इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. बघा आता इथपर्यंतच्या भागामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा. आजच्या भागामध्ये आपण काय काय बघितलं? व्हॉट इज केमिकल चेंज, व्हॉट इज फिजिकल चेंज. केमिकल चेंज म्हणजे अर्थात हा भाग विचारला जाणार नाही, लक्षात घ्या. परंतु आपल्या आयडियाज ज्या आहेत त्या चांगल्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या संकल्पना ज्या असतात, कन्सेप्ट असतात, ह्या सगळ्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. जेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढं तुम्हाला समजलेलं असेल तर बघा, समजलेलं नसेल तर तेवढं विचारा. म्हणजे मी परत या ठिकाणी त्याची हे करेन, म्हणजे सांगेन किंवा अधिक समजावून देण्याचा प्रयत्न करेन. आजच्या तासामध्ये आपण काय काय बघितलं बघा. तर पहिलं म्हणजे फिजिकल चेंज, केमिकल चेंज. त्याचे एक्झाम्पल्स बघितले. अकॉर्डिंग टू द फिजिकल मॅनर फॉर फिजिकल नेचर. आपण बाहेरून हे कुठे आपण आतमध्ये शिरलोय का, कुठच्या मोलिक्युलच्या आतमध्ये जाऊन बघितलंय बॉन्ड झाला की बॉन्ड ब्रेक झाला नाही. परंतु एक म्हणजे परमनंट चेंज आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स आर परमनंटली चेंज. पूर्णतः त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बदलल्या, वेगळ्या झाल्या, की आपण म्हणतो इट इज द केमिकल चेंज. ओके. तर अशा पद्धतीने सुरुवातीला हा भाग बघितला. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन बघितली. त्यानंतर डेफिनेशन ऑफ केमिकल इक्वेशन बघितली. हाऊ टू राईट द केमिकल इक्वेशन, त्याची एक पद्धत बघितली. म्हणजे कुठच्या बाजूला काय असावं, काय कशा पद्धतीने ते मेन्शन केलेलं असतं, का कोणत्या स्टेट्स कशा दाखवलेल्या असतात, किंवा त्याची ट्रायंगल हा हिटिंग दाखवतो, अशी जी सिम्बॉल्स आहेत, सायन्स आहेत, हा सायन्स आपल्याला बेसिक सायन्स फक्त मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि रेडिएशन असेल तर एक वेगळं चिन्ह असतं. अर्थात ते आपल्याला आता कुठेही नाही, त्याच्यामुळे ते तुम्ही विचार करण्याची आवश्यकता नाही. युव्ही असेल, काही रिॲक्शन या स्पेसिफिक असतात, अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या मध्ये सुद्धा म्हणजे रिॲक्शन दिसते. किंवा तुम्हाला हे माहिती असेल कोणती, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस काय असते, तर CO2 plus H2O. CO2 which is obtained from the air through the stomatal opening, and water is absorbed from the soil through the root cells, and that CO2 and H2O combines to form C6H12O6. That reaction takes place in presence of sunlight. Sunlight is the catalyst. सूर्यप्रकाश हा कॅटलिस्ट आहे. आणि सूर्यप्रकाशात कुठेही कार्बन नाही, सूर्यप्रकाशात कुठेही हायड्रोजन नाही, कुठेही ऑक्सिजन नाही, किंवा साखर कुठेही नाही त्याच्यामध्ये. परंतु सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात ही रासायनिक अभिक्रिया होते. म्हणजे कॅटालिस्ट आहे सनलाईट, आणि ही रिॲक्शन पुढे आणि त्यामुळे आपण सनलाईट हे आपण तिथे लिहितो CO2 plus H2O जो C6H12O6, आणि त्या एरोच्या वर त्या ठिकाणी सनलाईट असा शब्द लिहितो. म्हणजे काय, दॅट रिॲक्शन टेक्स प्लेस or it is carried out in presence of the sunlight. त्याची ते मेन्शनिंग आपण करतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने वे ऑफ रायटिंग द केमिकल इक्वेशन. त्याच्यानंतर हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन हा भाग बघितला. आणि शेवटचा भाग बघितला टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड रिॲक्शन इज डिकम्पोजिशन रिॲक्शन, द थर्ड रिॲक्शन इज रिप्लेसमेंट रिॲक्शन, and the last type of reaction is the double displacement reaction. These are basic types of chemical reaction. याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन बघणार आहात.